महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं मुंब्र्यामध्ये छापेमारी केली आहे। मुंब्रा भागातील इब्राहिम आदिबी या घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे। एटीएस कडून घरातून हार्ड डिस्क आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलाय। अल कायदा या दहशतवादी संघटनेचं साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक झालेली होती। याच प्रकरणात आता महाराष्ट्र एटीएसनं मुंब्रा भागामध्ये छापेमारी केली आहे। अल कायदा आतंकवाद इस सब से हमारा कोई कनेक्शन नहीं है। अल कायदा तो है ही नहीं, पहली बात जबरदस्ती का खड़ा किया हुआ है। ये सब कोई कुछ है ही नहीं। ये तमाम को जो सपोर्ट मिलता है ना, ये सब ये अमेरिका से मिलता है और गवर्नमेंट सपोर्ट करेगी तो खड़ी होगी ये सारी तंजीमें। और हमारे से कोई कनेक्शन नहीं हो सकता। हम तो भोले वाले लोग हैं भाई, हमको क्या उससे लेन देन। हम तो सिर्फ और सिर्फ अल्लाह और रसूल की बातें लोगों को बता रहे हैं, बस कुरान को हम लोगों में तबलीग कर रहे हैं। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। निकेश, नक्कीच अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार आणि प्रसार करून देशाची एकता आणि सुरक्षिततेचा धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून पुण्यातून जुबेर अलियास हंगेकर या सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केलेली होती। त्यानंतर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून जेव्हा याची चौकशी केली गेली तेव्हा याच्या संपर्कात मुंब्र्यातले काही लोक असल्याचा संशय जो आहे तो एटीएसला आल्याच्या नंतर एटीएसनी मुंब्र्यामध्ये धाड टाकून एकूण 4 घरांची कसून तपासणी जी आहे ती केलेली आहे। मुंब्र्यातल्या एका 2 व्यक्तींच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। अल कायदा या संघटनेच्या संबंधित काही साहित्य बाळगल्याच्या आरोपावरनं ही संपूर्ण कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मुंब्र्यातील इब्राहिम आबिदी यांच्या घरावरती ही धाड टाकण्यात आलेली होती आणि त्याच्या घरातनं हार्ड डिस्क, लॅपटॉप, पत्नीचे मोबाईल, मुलांचे मोबाईल हे देखील एटीएस कडनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि आता आबिदी याला कुर्ल्याच्या पोलीस ठाण्यामध्ये सध्या तरी ठेवण्यात आलेलं आहे। त्याची देखील तिथे चौकशी जी आहे ती कसून चौकशी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे कुर्ल्यामध्ये आबिदचं दुसरं घर आहे, त्या घरावर देखील एटीएसने छापा टाकलेला होता। तिथनं देखील काही साहित्य जे आहेत ते एटीएसने जप्त केलेली आहे आणि अजून अधिक तपास जो आहे तो पुढे सुरू आहे। मात्र निकेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।